कुंभ जातकांचे काही परिस्थिती अशी असते, पैसा येतो पैसा जातो तरीही आहे मोठे विचार, स्वतंत्र हवे सगळे मन, आज इथे उद्या तिथे स्थिर नाही माझे मन, याचमुळे टिकत नाही पैसा, कारण आज इथे तर उद्या तिथे माझे मन, थोडी शिस्त थोडी सवय लावा या अल्लड मनाला, नियोजन स्थिरता शिकवा या मनाला। तुमच्या राशीला पैसा टिकत का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, याचे उपाय देखील सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। कुंभ रास याचे चिन्ह हे कुंभ आहे, म्हणजे घडा जो पाण्याने भरलेला असतो। पाणी म्हणजे चैतन्य, सुख, समृद्धी, धन, आरोग्य याचे प्रतीक असते। हे दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी खूप लाभदायी आणि सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे, कारण इथे तुम्हाला चांगले योग बनत आहेत। सर्व देवांचे गुरु बृहस्पती आहेत व ते मीन राशीत प्रस्थान करत आहेत, त्यामुळे देखील आर्थिक लाभाचे योग बनत आहेत। कुंभ राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत, त्यामुळे कर्माला जास्त प्राधान्य ही रास देत असते। शिकण्याची जिज्ञासा असते या राशीच्या जातकांमध्ये, त्यामुळे त्यांना मेहनतीच्या कष्टाचे फळ लवकरच मिळणार आहे, शीघ्र अतिशीघ्रच मिळणार आहे। राहू हे ग्रह अत्यंत कल्पनांनी भरलेले असतात, नेहमी योजना स्वप्न कल्पना करण्यास भाग पाडतो व राहू हे मेष राशीत असल्या कारणामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचा मार्ग दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये सगळी ग्रहस्थिती योगायोग जे जुळून येत आहेत त्यासाठी उपाय तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहेत, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही। ही माहिती आपल्या हितचिंतकांना पोहोचवा। आपला भक्तिभाव आपला प्रतिसाद या व्हिडिओला लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करून कळवा। शनिदेवाची दृष्टीमधून कोणीच वाचू शकले नाही हे सर्वांनाच माहीत आहे। शनिदेव हे कर्माचे लेखाजोखा ठेवत असतात आणि त्यामध्ये गरिबाला श्रीमंत आणि श्रीमंताला भिकारी बनवायची ताकद शनिदेवांच्या साडेसातीमध्ये देखील असते, पण त्यांच्या या साडेसातीमधून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो हे विसरू नये। परंतु आता या वेळीला अनेक योग बनत आहेत, कारण शनिदेवाची कृपा दृष्टी यावरती असणार आहे। देवांचे गुरु बृहस्पती हे मीन राशीत प्रस्थान, आर्थिक योग बनत आहे। तुमची वाणी यामध्ये शीतलता येणार आहे, म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स सुधारणार आहे, जेणेकरून लोकांना तुमचे बोलणे पटू शकेल। याचं कारण बृहस्पती हे समृद्धी, ज्ञान, जिज्ञासा याचे कारक मानले गेले आहेत, यामुळे महालक्ष्मी योग तयार होईल। यातून फायदा म्हणजे तुम्ही तुमची जुनी पुराणी गुंतवणूक किंवा इतर स्त्रोतांमधून पैसा मिळणार आहे। तुमचा कोणताही प्रकारचा व्यवसाय असेल तर त्यात उन्नती होणार आहे। योग्य जागी गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात फायदा देखील होऊ शकणार आहे, परंतु या गोष्टी फलण्यासाठी तुम्हाला उपाय देखील सांगणार आहे। या उपायामध्ये शुक्रवार हा देवीचा वार, महालक्ष्मी देवीला सुवासिक अत्तर वाहा, गोड खीर सुद्धा अर्पण करा। राहू केतूचे राशी परिवर्तन, या परिवर्तनामुळे कुंभ जातकांना नवीन आव्हाने आणि संधीचा सामना करावा लागू शकेल। नवीन संधी येतील, पण त्यामध्ये आव्हाने देखील येतील, यातूनच तुम्ही भरपूर अशा गोष्टी शिकणार आहात। बृहस्पती ग्रहामुळे ज्ञान, शैक्षणिक करिअरमध्ये चांगलं काम तुम्ही करू शकणार आहात। आध्यात्मिकतेमध्ये वाढ होऊ शकेल, जी की प्रेरणादायी आणि आनंदाची गोष्ट असणार आहे। राहू व केतू यांचे राशी परिवर्तन, या परिवर्तनामुळे कुंभ जातकांना नवीन आव्हाने आणि संधीचा सामना करावा लागू शकेल। नवीन संधी येतील, पण त्यामध्ये आव्हाने देखील असतील, यातूनच तुम्ही भरपूर गोष्टी शिकू शकाल। बृहस्पती ग्रहामुळे ज्ञान, शैक्षणिक करिअरमध्ये चांगले काम करू शकाल, आध्यात्मिकतेमध्ये वाढ होऊ शकेल, जी की प्रेरणादायी आणि आनंदाची गोष्ट असणार आहे। या दिवसांमध्ये कुंभ जातकांच्या राशीमध्ये शनी, राहू, केतू व बृहस्पती वेगवेगळे योग निर्माण करत आहेत। हे योग धन, करिअर, पर्सनल लाईफमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार व जीवनात बदल घडवणार आहेत। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या सत्य भावनांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका। तसेच स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओवर क्लिक करा
आणि संपूर्ण माहिती ऐका. ज्ञानाचा सागर कमी पडू देऊ नका. आपण भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.